स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर खूप दिवस झाले माझा व्हिडिओ पण नाही आणि त्याचे एक मोठं कारण पण आहे आणि मी बरेच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे काहीतरी गुड न्यूज आहे, की मी आज तुम्हाला डिक्लेअर करते की आमच्याकडे काय गुड न्यूज आहे। तर माझी मोठी मुलगी प्रज्ञा कापणे हिचं लग्न ठरलं आहे आणि ते कधी आहे काय आहे ते तुम्हाला व्हिडिओद्वारे सगळं कळेलच। आता भरपूर तयारी चालू आहे, आमची गडबड चालू आहे आणि आता पत्रिका छापून घेतली आहे आणि माझी बहीण जळगावला असते, तिथं आम्ही आता केळवणला जाणार आहे। पण केळवणच्या बरोबर आमची देवी मनोदेवी, आमची जी कुलदेवता आहे यावल तालुक्यामध्ये, तिथं पण आम्ही पत्रिका ठेवायला जाणार आहे। हा सगळा सोहळा, तिचं केळवण, तिथं आम्ही कसं गेलो हे तुम्हाला आम्ही व्हिडिओद्वारे दाखवते। तर तुम्ही नक्की बघा आणि आमच्या ह्या लग्न सोहळ्यात आमच्या तयारीत सामील व्हा अशी माझी खूप सदिच्छा आणि इच्छा आहे। तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंटद्वारे पण नक्की सांगा की कसं वाटलं ते आमची तयारी। आम्ही सकाळी जळगावला जायला निघालो 5:30 वाजताच पहाटे। माझी बहीण ज्योतीने माझ्या जावायला म्हणजे करणपंतांना खूप आग्रह केला होता की तुम्ही पण या केळवणाला, म्हणून ते पण आमच्यासोबत आले होते जळगावला। आलो आम्ही जळगावला फायनली। आता जळगावला एंट्रीला छान अशी रांगोळी काढली, ज्योतीने काढलेली, सर्व रांगोळी काढलेली। फर्स्ट फ्लोर किसके नाम पे? आमची पोळी तयार नव्हती म्हणून पाहू मग काय गावातच येतो। रम्या तुझा पण अरे पेडा पेडा गोडकडे माझं लक्ष राहतं बस गोड गोड मग एकदम वेगळं करणारे आले आहेत ना म्हणून। दुपारी छान आराम झाला आणि आता आम्ही करते केळवणची तयारी। तर ज्योतीने खूप छान म्हणजे आता पदार्थ खूप बनवणार आहे, तुम्हाला व्हिडिओ काय काय बनवणार आहे। आता सुरुवात झाली स्वयंपाकाला, आम्ही बनवतो आता स्वयंपाक बघून आता काय काय बनवतो या मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवतोच। सीताफळ पापडी, क्रश केलेला सीताफळचा गर आहे तो याच्यात टाकते। आता थंड झालेली आहे दूध आटवलेलं, मिक्स करायचं आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं। तर ड्रायफ्रुट्स वगैरे मी आधीच क्रश करून टाकले, मिक्सर टाकलंय छान। सीताफळ रबडी ही थंड होऊनच छान लागते। आम्ही आता तयार झालो आहे सगळ्या मस्त केळवणसाठी। हे बघा हर्षद इथं नाही दिसत ना, हां हे बघा माझी प्रज्ञा पण अशी तयार झाली आहे। समू बागा तयार होते, आता घे ज्योती इकडे तयार होते। आता आम्ही बाकीची तयारी करतोय, पाक झालाय तयार, आता बाकीची तयारी करतोय। चला
स्वयंपाक वगैरे छान झाला. नंतर आम्ही स्वतः तयारी केली आणि मग नंतर प्रज्ञा आणि करण पंतांना बाहेर पाठवलं त्यांना सरप्राईज देण्यासाठी. मग ज्योतीने छान केळवणाचं जे सामान लागतं डेकोरेशनला ते सर्व आणलं होतं. त्याची आम्ही छान पद्धतीने सजावट केली. ते दोघं यायच्या आत आम्हाला सर्व सजावट करायची होती, त्यामुळे आमची थोडी धावपळ झाली, पण सजावट खूप छान झाली. हे बघा आम्ही करतो ते तुम्ही बघताय व्हिडिओद्वारे. आम्ही छान मागच्या बाजूला पडदा लावला, त्याला छान डेकोरेट केलं आणि केळवणासाठी लागणारे स्टिकर तिने मागवले होते ते आम्ही छान त्या पडद्यावर चिटकवले. इकडं छान सजावट चालू आहे, मी सगळी सजवते. आता इकडे ज्योती फुलांचं करते दरवाजात एंट्रीसाठी. आई आल्या आहे, आता पसरा मांडून ठेवला आहे आम्ही सगळ्या इकडे आणि आता ही तयारी चालू आहे. इकडे जाऊ. हां चालेल चालेल, फुल छान दिसते. हे इथं एंट्रीसाठी ते इथं सजावट चालू आहे. फुलं ज्योती आणि अंजली करते. इथंच एंट्रीला रांगोळी छान अशी लाईट गेली नेमकी म्हणून थोडा केलंच लाईट आणि इकडं समोर तयारी करते. अशा रीतीने आमच्या केळवणाची तयारी पूर्ण झाली. हे बघा किती छान सजावट झाली. पूर्ण सर्व तयारी झाली आहे प्रज्ञाच्या केळवणची. आणि आता आम्ही दोघांची वाट बघतोय. त्यांना हे सरप्राईज ठेवलंय, आता बघू त्यांची रिॲक्शन कशी. आमचं सगळं तयार आहे, स्वयंपाकी तयार आणि हे त्यांचं स्वागतासाठी पण सगळं तयार. आम्ही आता तयार आहे स्वागतासाठी सगळेच. इथे ठेवले नाही इकडे. नंतर करणपंत आणि प्रज्ञाची एंट्री झाली. हे सर्व बघून प्रज्ञा खूप इमोशनल झाली आणि तिच्या डोळ्यातच आसू आले. गंमत म्हणून आम्ही एक प्रश्न उत्तराचा कार्यक्रम केला जेवणाच्या आधी. पहिलीपासून कोणी केलं? करण केलं का प्रज्ञाने केलं? दुसरा प्रश्न आता आई. आता तुला पदार्थ तिला टाकली, तिला सांभाळायचं, तिला शेवट सुखाचा संसार तुमचा सुखाचा संसार झाला म्हणजे आम्हाला मुलगा पाहिला तर विचारतो ना. आपला मुलगाही चांगला आहे. आवडला म्हणूनच आपण तिच्यातले कोणते कोणते गुण तुम्हाला आवडले? आवडले सुंदर आहे किती.
सबसे पहला उसको मैं जो बोलता हूँ वो समझ जाती है अभी, पहले नहीं अभी समझने लगी है। अभी समझ जाती है। वो लाइफ का वो आ गया फेस के भी समझना चालू हो गया। दूसरा सोचती है सबके बारे में, ऐसा नहीं है कि करेगी मेरे को जो चाहिए, मेरे फैमिली सोचेगी, फिर ये उसका घरगुती अभी एक नहीं बता तीसरा कोई नाराज रहेगा तो पहले वो जाएगी बता देगा। मेरे साथ भी ऐसे ही होता है यूजुअली कि वो आ जाती है बता। हाँ, वो चिड़चिड़ करेगी, गुस्सा करेगी, लेकिन फिर बात आ जाती है। अभी 3 काफी। दो खोद के निकालो। ज्यादा हो गया ना। ज्योतीने सांगितले, आम्ही नाही सांगितले। ये क्वेश्चन के लिए मैं रेडी नहीं था। ऐसे ही होना चाहिए। तो ना असं भांडणामध्ये इगो नाही आणत जास्त, सॉरी वगैरे बोलून देतो लगेच. हेच महत्वाचं आहे. पहिले येऊन जातो. अंडरस्टँडिंग. हा, अंडरस्टँडिंग खूप जास्त प्रमाणाच्या बाहेर. दुसरा चांगला सर्वात चांगलं आहे. लक्षाने घेतल्या गोष्टी तर त्याला मला खूप टेन्शन फ्री करायचं एक आहे बाबी. म्हणजे तुला विश्वास आहे का त्याच्यावर? हा, ट्रस्ट म्हणजे तुझा विश्वास आहे का? ट्रस्ट आहे. त्याने ट्रस्ट ऍक्च्युली हे केला, विश्वास संपादन केला. मिळवला. हा. Like, एवढं लवकर ट्रस्ट ती करे दुवा. एवढा मोठा शब्द विश्वास. हीच ती. हीच ती प्रज्ञा. आणि आईंदरना वगैरे पण असं हे करतो, म्हणजे तो इंट्रोवर्ट आहे, एवढी सवय नव्हती, पण त्याने केलं थोडंसं तुमच्या सोबत पण आहे की नाही, माझ्यासाठी करतो ट्राय खूप छान. गोष्टी आउट ऑफ द बॉक्स जाऊन. तू ऍडजस्ट करतोस तू कर. मी एवढी क्रिंज नाही होऊ शकत, पण तो करतो गोष्टी ज्या मी नाही करू शकत. सरप्राईज प्लॅन करायचं पण तो करतो. मला उलटून एखाद्या वेळेस मी कधी कधी असं बोललेलं हे काय, पण तरी तो करतो. नाही रे, 4 होय ना. काळजी तर खूप. मग नाश्ता पिझ्झा खाल्ला. हा बेटा, नाश्ता पिझ्झा खाल्ला म्हटलं मी. पिझ्झा? तुझ्यासाठी पाठवलेला पिझ्झा मी खाल्ला. अरे हा. काळजी कोणाची होती हा, तुझी? नाही, अच्छा. मी आलोय का नाही माहिती नाही. पिझ्झा खाल्ला मी. एक पूर्णाने घाल ना थोडा. त्याला माहिती मी एवढं खातो. एक गाना है जो जब हम लोग स्टार्टिंग में रिलेशनशिप में थे नया नया, तब मैं उसको बोलता था और अभी भी वही वैलिड है। वो गाना नहीं है तुमसे ही गिनो तेरा गाओ, तुमसे। गाओ। नहीं गा, मेरा गाना इतना अच्छा नहीं है। अब इसमें लगा दो ना। अच्छा गाना- ए लाव यस लाव रे. साईड आहे का थोडासा? बरोबर करतोय. मला सांगते लाज लाज नवरी. नंतर मग पहिले त्या दोघांना जेवायला बसवलं. गोमत केला ना. 5 घास. ते 5 घास नंतर असतं ग. तिथेच पोट भरून जाईल माझं. लग्नानंतर असतात ते. तिथेच पोट भरून जाईल माझं. अभी वो सीताफळ रबडी खिलाओ. तरी खाने पे ध्यान दे. तेच म्हटलं तू म्हणजे तुझं एकमेकांना तिने बरोबर केलं. चांगली खरं का? बनव रे. मी घरी बनवली सगळं मावशीने घरी. नवीन पद्धत असेल. संपायचंय का आम्हाला ते? चला, या आपण जाऊ. रांगोळी काढायचं टेन्शनच नाही ठेवलं. ही रांगोळी काढायचं टेन्शनच नाही ठेवलं. सगळ्यात भारी आयडिया केली. खाना पूर्ण हा बरं. क्या बात कर रहे थे कारवाई. हाँ, आ गए. हा, आले बेटा या आता बरोबर. कैसे पूछेगी?
पुरा खाल्लं. मोठंच आहे ते. त्यांच्या जेवणानंतर आमच्याही सर्वांचे छान जेवण झाले. तरी तुम्हाला माझ्या बहिणीने म्हणजे ज्योतीने केलेलं केळवण कसं वाटलं ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि स्वाती कापडणे यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.